एखाद्या देशाच्या राज्याच्या इतिहासामध्ये असा एक वेळ येतो ना, की एखाद्या माणसाला नेत्या करण्याचे फायदे होतात. आता नरसिंहरावांना नेता केल्यामुळे काय झालं, त्याने शांतपणे क्रांती केली, मुक्त अर्थव्यवस्था आणली. ट्रम्पच्यामुळे इतरांचं नुकसान काय हो, पण अमेरिकेचा फायदा व्हायला लागला आहे. ते त्यांचं त्यांचं ते करतायत. अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचे खूप फायदे आहेत, एकही तोटा नाही आहे. त्यांना मुख्यमंत्री केल्यामुळे त्यांची सगळी फॅमिली, मुलं बाळं कंट्रोलमध्ये राहतील, की आता आपल्याला पुढं नाही करायचं. सगळ्यात म्हणजे बारामतीचे काका एकदम खुश होतील. आणि एकदा काका खुश झाले की त्यांनी पाळलेले जेवढे बोके आहेत ते शांत राहतील. मराठा आंदोलन होणार नाही, ओबीसी मारामाऱ्या होणार नाही, लॉ अँड ऑर्डर होणार नाही, दंगली होणार नाही. सगळ्यात फायदा संघाला आहे. अजितदादांचा सगळ्यात मोठा संघाला फायदा आहे. आता काय झालं आहे, सगळे लोक संघाला टार्गेट करत आहेत पुरोगामी. ते सगळे शांत बसतील, कारण अजितदादांची काळजी घेतील. अजितदादा सगळ्यांची काळजी घेतात. अजितदादा हे महाराष्ट्राचे संभाव्य ताऊ आहेत. म्हणजे राजस्थानात जसं ताऊ म्हणतात, म्हणजे ताऊ म्हणजे सगळ्यांची काळजी घेणार असतो तो. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणत्या अँगलने बघा, अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचे महाराष्ट्राला एकही तोटा नाही आहे. त्यामुळे की त्यांनी 70,000 कोटी घोटाळा असं नसतं हो. तुम्ही असं प्रत्येक गोष्ट, आता इंदिरा गांधीच्या विरुद्ध किती बदनामी झाली, राजीव गांधीच्या विरुद्ध बोरफोरची बदनामी झाली. काळाने सिद्ध केलं की इंदिरा गांधीमुळे देशाला फायदा झाला, राजीव गांधीमुळे फायदा झाला. काही वेळेस काय असतं, काही काही लोकांच्या गोष्टी पोटात घ्यायच्या असतात, सोडून द्यायचा विषय. पण दादा आत्ता काळ महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री झाले तर फायदे किती आहेत, संघाला फायदे आहेत. अहो फडणवीसावरचे हल्ले थांबतील. काय झालं आहे, संघाला टार्गेट का आलं आहे, कारण ते फडणवीसला मुख्यमंत्री केलं म्हणून. तो विषय संघाला फायदा होईल, मत्सर कमी होईल, आतल्या सगळं राजकारण थांबेल. खूप फायदे आहेत. मी अजितदादांचं समर्थक नाही. दादा मुख्यमंत्री झालं तर मी काय मंत्री होणार नाही आहे. दादांकडे मला काय मागायचं नाही. हां, माझी फीस देणे दिली स्वखुशीने तर चांगली गोष्ट आहे, आणि देतील. दादा दिलदार आहे. पण जय पवार, टँगो कंपनी, जमिनी सगळं कंट्रोलमध्ये येऊन जाईल. मुलं पण शांत बसतील की बाबांना त्रास नको म्हणून. सगळ्यात मोठे शरद पवार खुश होतील. बरं, एकदा पवार फॅमिली खुश झाली की महाराष्ट्र शांत झाला. एवढे तुम्हाला फायदे मी सांगून, म्हणजे 3 मिनिटाच्या व्हिडिओत काय काय फायदे सांगू तुम्हाला मी, म्हणजे इतके फायदे आहेत ना. म्हणून माझं म्हणणं असं आहे, भाजपने आत्ता जास्त गडबड करू नये. फडणवीसांनी दिल्लीला जावं, दादांना मुख्यमंत्री करावं. बाकी अंजलीताई, लक्ष्मी हाके हे सगळ्यांना मी समजून सांगेन. मुंडे जरांगे आपापल्या गावात जातील, शेती करतील. तुम्ही त्याची काळजी नका करू. चांगले लोक आहेत ते, सगळे आपले लोक आहेत. संघाचे लोक परत काठ्या घेऊन फिरायला लागतील, तेल लावून त्यांचं संचालन चालू राहील. तसे ते निरुपद्रवी आहेत, फारसं काही त्रास देत नाहीत ते लोक. आणि पुरोगामी लोकांना त्यांचे पाकिटं त्यांचं सगळं गेलं व्यवस्थित की ते आपलं खाणंपिणं चालू राहील. निखिल वागळे वगैरे सगळं शांत राहील. दादा हा सगळ्याच्यावर आंबार उभा आहे. महाराष्ट्रात संकट थांबायचं असेल तर दादांना